छानसा मला फक्त अनुभव सांग. खाली बसले ना. किती पडले? 43. 50 पैकी 43 मार्क. एका डिटेलला किती होतं पोरी? 50 जणी. 50 जणी. थोडा अनुभव सांग कसा होता काय? आदल्या दिवशी गेलो आम्ही इथून 5-5:30 वाजता इथून निघालो. तिथं गेल्यावरती त्यांनी सोय केलेली पोरींना सगळं आतमध्ये घेतलं वगैरे. 2-2:30 वाजता उठवलं. मग फक्त 10ची डिटेल होती ना 6 वाल्यांना आणि 8 वाल्यांना आतमध्ये ठेवलं, बाकीच्यांना बाहेर पाठवलं. ते पण मग बाहेर जागा नव्हती, डायरेक्ट रस्त्यावरती. मग थोड्या वेळाने त्यांना पण लगेच आतमध्ये घेतलं. मग 4-5 वाजता आम्ही लाईनला लागलो असून 5 वाजल्यापासून. मग आणि प्रॉपर सोयीचं सगळी चांगली सोय केली होती. टेंट वगैरे बांधले होते, सावलीत थांबवत होते. मग रजिस्ट्रेशन ते सगळं झालं. आतमध्ये चिप वगैरे लावली, हाईट वगैरे चेक केली. मग पहिले 100 घेतलं. 100चा काय अनुभव मुंबईचा? बरेच जण म्हणतात गोळे हे ते. तिथं गेलं मला तरी प्रॉपर वाटलं, कारण की ते आधी सांगत होते कुठून पळायचं काय पळायचं. कसं पडलं ते? बटनावरती होतं का? बटनावरती होतं. चिपकून स्टार्टिंग होते पायात होती, दोन्ही पायामध्ये. पायाची. स्टार्ट कसं केलं मग? पहिली स्टार्टिंग लाईन होती, साईडला ते शिट्टी आणि बटन दाबत होते. लाईनवर थांबायचं, महागं नाही, डायरेक्ट लाईनवरती पुढच्या लाईनवर थांबायचं आणि ते बटन आणि शिट्टी त्यांनी शिट्टी वाजवली का सुटायचं. आणि मग स्टार्टला सेन्सर नव्हता, 100च्या एंड पॉईंटला सेन्सर होता. बटनवरती स्टार्ट आहे. हा, बटन स्टार्ट केलं की तुमचा स्टार्ट बसायचा आहे. पहिल्यासारखं असं नाही की स्टार्टिंगला सेन्सर वरून गेलं की टाइम स्टार्ट झाला. आणि बटन स्टार्ट केलं तू जागा जरी थांबलं तरी टायमिंग स्टार्ट होतोय. तो थांबले तरी तुमचं नुकसान झालं असं म्हणायचं. स्टार्टिंगला सेन्सरच नव्हतं, फक्त ते बटनावरती फक्त बटन आणि शिट्टी वाजवायची ना. खाली बटन दाबलं की शिट्टी वाजवायची आणि मग एंडला सेन्सर होतं, तिथे टाइम स्टॉप होता. मार्क पडले तेव्हाच काय प्रतिक्रिया घरच्यांच्या? काय लय छान वाटलं. 800 तिथे गेल्यावरती सकाळ रात्रभर झालं. तुझ्या डिटेल मध्ये 40+ कोण होतं? कोण नाही, मीच होते. किती मुली होते एका डिटेलला? 50 जणी होते. माझ्या बाजूच्या डिटेलला पण कोण नव्हतं. 100 मुलींमध्ये त्याच्या शेजारी अजून कोण? ते 2 डिटेल एकत्र आणलं होतं ना लास्टला, त्याच्यात कोण नव्हतं. मग काल एवढं पुरे आल्या त्याच्यामध्ये 40+ किती होत्या मग? काल एवढ्या सगळ्या पोरींच राहते, पण आमची जी डिटेल इंचार्ज होत्या ना त्या म्हणले की मी 4 दिवस झाले डिटेल इंचार्ज आहे. 4 दिवसाचं त्यांच्या म्हणजे त्यांनी जेवढे डिटेल तेवढ्या डिटेलचा 41 बेस्ट होता. 41 बेस्ट. मग काल माझं 43 बेस्ट आहे. 43 बेस्ट आला. खूप छान. 800ला पण ते चांगलं होतं, एवढं काय नाही, त्यांनी सोय केलेली. 800 टायमिंग काय आला? 256 आला. 256. 6 सेकंद फक्त राहिला आहे ना. आणि 100चा टायमिंग 2 मायक्रो. 2 मायक्रो. आणि गोळा आउट ऑफ. खूप छान. आता रिटर्नची तयारी कशी? 85-90 प्लस. 85-90 प्लस. अभिनंदन. थँक्यू. खूप छान. अजून बाजी महाराजवर आहे का नाही?